नमस्कार मित्रांनो, एनके टेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण पॉवर विडर आणि पॉवर विडरला काय काय अवजार चालतात ते तर पाहतोच आहे. नेहमीच्या व्हिडिओमध्ये पण आपले पॉवर विडर कशासाठी वापरतात शेतकरी हे पण आपण जाणून घेणार आहे. आणि तसेच आपल्याकडे विट्याहून शेतकरी आलेत, त्यांचं आपण नाव आणि सगळं डिटेल जाणून घेणार आहे. शिवाजी विठोबा माडिक, गाव नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. बरं, हे आपण कुठं व्हिडिओ पाहिला? हा व्हिडिओ तुमच्या युट्यूबला पाहिला. युट्यूबवरती पाहिला. आणि हे मशीन तुम्हाला आवडलं, कसं वाटलं? हो, आवडली. सर्व साहित्य बघितलं, व्यवस्थित आहे? हो. म्हणजे छान वाटल्यानंतर बराच वेळ तुम्ही पाहत होता की साहित्य म्हणजे चांगलं वाटल्यानंतरच तुम्ही परचेस केलं म्हणायचं. आणि तुमचं काय नाव? कृष्ण सदाशिव म्हणलंय. याच्या अगोदर मग आता बऱ्याच ठिकाणी पॉवर विडर ही बघितले असतील, पण तुम्ही हाच का निवडला, म्हणजे नवक्रांती अॅग्रोलाच का निवडला? याचं मटेरियल चांगलं आहे. हेवी क्वालिटी हा. मटेरियल. आणि व्हिडिओवर जे बघितलं होतं त्या पद्धतीनं मशागत चांगली होती. म्हणजे जसं बघितलं होतं त्या पद्धतीने क्वालिटी पण आहे म्हणायचं. आणि मित्रांनो, हे जे पॉवर विडर आहे, जे दोन बैलाची कामं छोटी कामं करतात. म्हणजे काय, ऊसामध्ये खुरपणी असेल, आता खुरपायचं जर म्हणलं तर भांगलायला भरपूर बायकांना पैसे जातात. त्यासाठीच तुम्ही निवडला हो, असेल. यासाठीच निवडलं. आता बाहेरच्या देशामध्ये अशी मशिनरीवर शेती केली जाते, कारण बैल काय राहत बाहेरच्या देशामध्ये नसतात. तर ह्याच्यामध्ये आपल्याला हे 29,999चं किट होतं. त्यांनी त्याच्यामध्ये ऍड करून आपल्याला काय घेतलेलं आहे तर 10,000च्या वस्तू, फनपाळी, 2 कोळपे, फास आणि लोखंडी आयर्न व्हील. तर आयर्न व्हीलचं वजन आहे साधारणतः 11 किलो एका चाकाचं. आणि हे टोटल किट आज त्यांना आपण देत आहे. आणि कसं चालतंय, काय चालतंय हे नंतर आपण यदा कदाचित आपलं जाणं झालं तिथं तर तुम्हाला 100% विचारूया. तर आता कशामध्ये चालवणार तुम्ही? हे ऊसामध्ये. ऊसामध्ये. ऊस शेतीमध्ये काय करणार काम तुम्ही ऊसात? काय मध्ये भर घालाय ऊसाला, गवत काढण्या ह्याच्यासाठी, म्हणजे ऊसामध्ये गवत काढण्यासाठी. तर मित्रांनो, ऊसामध्ये खुरपणीचं काम करण्यासाठी सगळ्यात उत्तम पर्याय आहे. आणि बाळभर तुम्ही बाळभर लावायचा अवजार बनवणार आहे त्याला. म्हणजे जे आपण कोळप्याने भर लावतो त्याच प्रकारे ह्यानं बाळभर लावता येते. जसं की मोठ्या ट्रॅक्टरचं बघू शकता तुम्ही, बाळभरीचा अवजार आहे. तसंच त्यांच्या डोक्यात एक आयडिया आली आणि ते आता बाळभरीचा अवजार तुम्ही त्या पद्धतीनं बनवणार आहे. तर मित्रांनो, तुम्हालाही जर अशा प्रकारचे काही इनोव्हेटिव्ह व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण प्रयत्न नक्कीच करू की तुम्हाला ह्या मशीनला बाळभरीचं ऊसाला अवजार बनवण्याचं, तुम्ही बनवलेलं पण आम्हाला व्हिडिओ पाठवा. आणि आम्ही काय असं कुठं शिकत नाही की तुमच्याकडूनच, शेतकऱ्याकडूनच आम्हाला शिकायला मिळतं. तर धन्यवाद मित्रांनो, आणि नवीन व्हिडिओमध्ये आपण पाहूया ह्याचं बाळभरणीचं अवजार कसं चालतंय.